सरांना गुरुजींना फोन करतो, त्यांना ते आम्हाला जर नाही आलं तर त्यांना विचारून सांगतो की ज्याला खरा प्रश्न पडला असेल त्याला. काय काय फिरकी घेणारे असतात, मुद्दाम फिरकी घेतात. एकाने मला प्रश्न केला, महाराज सांगा कैकेयीच्या चुलत्याचं नाव सांगा. मी म्हटलं बाबा माझं रामायणाचं दुसऱ्या दिवसावर आलंय, 7 दिवसाचं बसलं म्हणजे सांगतो तुला. आता नाव आहे, आता कैकेयीला का चुलता नाव होतं का आहे, शास्त्रामध्ये सगळं वर्णन आहे. पण मुद्दाम फिरकी घ्यायची. राम जसे वागले तसं वागा. काल कोणती तारीख होती? 22 जानेवारी. राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा. रामलला विराजमान झाले महाराज. राम जसे वागले तसं वागा. भाऊ म्हणून कसे वागले, मुलगा म्हणून काय त्यांनी कर्तव्य सांभाळलं, पती म्हणून कोणती भूमिका त्यांनी सांभाळली. काय काय लोक म्हणतात रामाने सीता मातेला वनवासाला पाठवलं. अरे बाबा तू शास्त्रच वाचलं नाही. आणि तेच राम सीता मातेला शोधत शोधत कोणा झाडाला विचारायचे, लता वेलीला विचारायचे, माझी सीता पाहिली का, कुठे माझी सीता, काय काही प्रेम नाही दिसत का लोकांना. आणि ते वनाला का गेली की त्या बाळांना कसे संस्कार लागले पाहिजे, त्याच्यातला हेतू काय हे शास्त्र लोकांनी वाचलं नाही, फक्त दोषच काढायचे. महाराज राम मंदिर उभं राहिलं, रामाची स्थापना झाली, शेकडो वर्षाची महाराज प्रतीक्षा समाप्त झाली. राम म्हणजे कोणा धर्माचे नाहीत महाराज, राम हे प्रत्येक व्यक्तीचे आहेत, प्रत्येक मानवाचे आहेत. लोक म्हणतात काय गरज होती एवढ्या राम मंदिराची. अहो गरज नव्हती का? रामाचं जीवन बघा. राम कोणा एका धर्माचे नाही, ते प्रत्येक मानवाचे आहेत महाराज. काय त्यांचा आदर्श आहे. आणि जिथं राम राज्य आलं तर तुकोबाराय म्हणतात की झाले राम